लोकल बात, लोकल टैलेंट, लोकल स्वैग 95 बिग एफएम पर हर शाम बड़ी बड़ी बात आरजे एडी के साथ। ऑलराइट 95 बिग एफएम चा मी आरजे एडी तुमच्या बरोबर लेकर बडी बडी बात एडी के साथ। आता स्पोर्ट्स म्हटलं की प्रत्येकाला काहीतरी आठवणी आठवतात, आपल्या कॉलेजच्या, आपल्या शाळेच्या, घरी लहान असताना मातीत खेळण्यापासून ते आजपर्यंत ही धकाधकीचं जीवन जे आहे, हे आयुष्य जे आहे, यामध्ये आपण रोज स्पोर्ट्स खेळत असतो। आता हे स्पोर्ट्स लहानपणापुरतेच आहेत का? नाही, आजही आपण कुठे ना कुठे खेळायला जातो, जॉगिंगला जातो, घरी व्यायाम करतो, काही ना काही करत असतो। आणि यातच एक छोटी पण मोठी अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी होतात, ती म्हणजे इंजुरी। आणि इंजुरीसाठी एक स्पेशलाइज्ड केअर अवेलेबल आहे आपल्या पुण्यात बालेवाडी येथे, आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुमेध। नमस्कार, वेलकम टू बिग एफएम सर। थँक्यू सो मच। नमस्कार पुणे, मी डॉक्टर सुमेध हेमंत मगर, डिरेक्टर आय स्पोर्ट मेडिकल सेंटर। तुम्ही ऐकत आहात 95 बिग एफएम। डॉक्टर, माझा प्रश्न आहे की आय स्पोर्ट मेडिकल सेंटरचं रिसेंटली लॉन्च झालंय आणि स्पोर्ट्स इंजुरीसाठी एक स्पेशलाइज्ड केअर अवेलेबल केली आहे आय स्पोर्ट मेडिकल सेंटरने, तर काय सांगाल याबद्दल? या प्रकारचं स्पेशल केअर ऍथलीट्स आणि ऍक्टिव्ह इंडिव्हिज्युअलसाठी किती महत्वाचं आहे? तसं बघायचं झालं तर ऍथलीट्स किंवा एखादे ऍक्टिव्ह इंडिव्हिज्युअल हे फिजिओलॉजिकली किंवा डेव्हलपमेंटली ते वेगळे असतात, त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि ती थोडीशी ऍडव्हान्स असते अदर दॅन जनरल पॉप्युलेशन ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल असते। त्यामुळे त्यांना त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या इंजुरी मॅनेजमेंटचा दृष्टिकोन हा थोडासा स्पेसिफिक ठरतो आणि स्पेशलाइज ठरतो। त्यामुळे ती केअर जी आहे ती खूप महत्वाची असते, कारण एखादा ऍथलीट जर घेतला तर त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं असतं की ते लवकरात लवकर परफॉर्मन्ससाठी अवेलेबल असणं गरजेचं असतं। त्यामुळे त्यांना इजा होणं किंवा आजार जरी झाला तरी त्यांना लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडणं खूप गरजेचं असतं, आणि ती स्पेशलाइज केअर आपण आय स्पोर्ट मेडिकल सेंटर या मार्फत इथे आणलेली आहे। डॉक्टर, ही रिकव्हरी टाइम तुम्हाला काय वाटतं, हाऊ इम्पॉर्टंट इट इज, की स्पोर्ट्स असेल, ऍथलीट्स असतील, यांनी किती फोकस करायला पाहिजे यावर? रिकव्हरी टाइम हा सर्वात महत्वाचा असतो आणि काही गोष्टी असतात ज्या आपण बायपास नाही करू शकत। त्यामुळे ऍथलीटला हे गरजेचं असतं की त्यांची इजा, त्यांचा आजार जो आहे तो किती सिव्हिअर आहे ह्याचं अंडरस्टँडिंग त्यांना असणं गरजेचं असतं। त्या अंडरस्टँडिंगवर ठरतं की त्यांनी किती वेळ द्यावा किंवा त्यांना किती वेळ ह्या इंजुरीतून बाहेर यायला लागेल, आणि हे ज्यावेळेस ठरतं त्यावेळेस त्यांची स्पेशलाइज केअर मॅप आउट केली जाते आणि त्याप्रमाणे त्यांना गायडन्स दिला जातो की विदिन द स्पॅन ऑफ टाइम फ्रेम ऑफ देअर कॉम्पिटिशन आपण त्यांना कसं परफॉर्मन्ससाठी अवेलेबल करू शकतो। ओके, अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे डॉक्टरांकडून, सो कुठे जाऊ नका, ऐकत रहा 95 बिग एफएम। ऍडी तुमच्या बरोबर, धुन बदल के तो देखो। बड़ी बड़ी बातें करता हूँ और वड़ा पाव भी खाता हूँ एक्स्ट्रा चटनी मार के, तो सुनना मत भूलना बड़ी बड़ी बात विद आरजे एडी हर शाम 5 से 9 बजे ओनली ऑन 95 बिग एफएम, एंड डोंट फॉरगेट टू फॉलो ऑन इंस्टाग्राम एंड फेसबुक एज आरजे एडी ऑफिशियल, दैट इज RJADDY ऑफिशियल। लोकल बात, लोकल टैलेंट, लोकल स्वैग 95 बिग एफएम पर हर शाम बड़ी बड़ी बात आरजे एडी के साथ। ऑलराइट 95 बिग एफएम चा मी आरजे एडी तुमच्या बरोबर लेकर बडी बडी बात एडी के साथ। आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुमेध। नमस्कार, वेलकम टू बिग एफएम सर। थँक्यू सो मच। नमस्कार पुणे, मी डॉक्टर सुमेध हेमंत मगर, डिरेक्टर आय स्पोर्ट मेडिकल सेंटर। तुम्ही ऐकत आहात 95 बिग एफएम। माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्वतंत्रता दिवस या निमित्त होत असलेलं हे फ्रीडम फ्रॉम स्पोर्ट्स इंजुरीज हा जो हेल्थ कॅम्प आहे, यामध्ये तुम्ही सध्या कोणत्या कॉमन इंजुरीज पाहिल्या आहेत आणि या इंजुरीजच्या ट्रीटमेंटसाठी आय स्पोर्ट मध्ये कसं अप्रोच केलंय? तर या हेल्थ कॅम्प मध्ये माझ्याकडे बरेचसे खेळाडू येऊन गेले, राईट फ्रॉम जे पोलीस भरतीला ट्रेनिंग करतात ती मुलं, NDA किंवा मिलिटरी आर्म फोर्सेस साठी आपल्याला जे ऍप्लिकेशन जातं किंवा त्यांच्या SSB नंतर हेल्थ क्लिअरन्स त्यांचा केला जातो, अशी असलेली मुलं येऊन गेली, त्यांच्यामध्ये त्यांना इंजुरीज डायग्नोज झालेल्या होत्या, त्यांच्यासाठी डायग्नोसिस आणि त्यांचं क्लिअरन्स गरजेचा असतो फ्रॉम अ मेडिकल पर्स्पेक्टिव्ह, अशी मुलं येऊन गेली, किंवा स्पेशलाइज्ड ऍथलीट और प्रोफेशनल ऍथलीट्स ऑफ डिफरंट लेवल्स, म्हणजे राईट फ्रॉम अमेच्युअर ऑल द वे टू एलिट, असे बरेचसे खेळाडू येऊन गेले ज्यांच्या इंजुरीज आपण डायग्नोज केल्या। त्याच्यानंतर त्यांना असेसमेंट करून त्यांना एक अंडरस्टँडिंग दिलं की
याच्यामध्ये जिमनॅस्ट असतात किंवा रनर्स असतात किंवा टीम स्पोर्टवाली मुलं असतात. तर त्याच्याप्रमाणे त्यांची जी असेसमेंट असते ती वेगळी असते. सो असा ह्या हेल्थ कॅम्प मार्फत आपल्याकडे व्हरायटी ऑफ ऍथलीट्स येऊन गेले ज्यांना आपण एक्झॅक्टली फॅसिलिटी कशी वर्क करते आणि ह्याच्यातनं त्यांचा बेनिफिट कसा होईल ते आपण त्यांना दाखवून दिलं. ओके, अजून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे, सो कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 95 बिग FM. मी ऍडी तुमच्या बरोबर. धुन बदल के तो देखो. बड़ी बड़ी बातें करता हूँ और वड़ा पाव भी खाता हूँ एक्स्ट्रा चटनी मार के. तो सुनना मत भूलना बड़ी बड़ी बात विद आरजे एडी. हर शाम 5 से 9 बजे ओनली ऑन 95 बिग FM. एंड डोंट फॉरगेट टू फॉलो ऑन Instagram and Facebook as RJ Addy Official. That is RJADD Boy Official. लोकल बात, लोकल टैलेंट, लोकल स्वैग 95 बिग FM पर हर शाम बड़ी बड़ी बात आरजे एडी के साथ. ऑलराइट, 95 बिग FM चा मी आरजे ऍडी तुमच्या बरोबर लेकर बडी बडी बात ऍडी के साथ. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुमेध. नमस्कार, वेलकम टू बिग FM सर. थँक्यू सो मच. नमस्कार पुणे. मी डॉक्टर सुमेध हेमंत मगर, डिरेक्टर आयस्पोर्ट मेडिकल सेंटर. तुम्ही ऐकत आहात 95 बिग FM. तर ही रिकव्हरी किती इफेक्टिव्ह आहे आणि त्यांची रिकव्हरी किती सेफ होईल मोस्टली ऍथलीट्स. सो काय ऍडवाइस तुमच्याकडून राहील ज्यांना रिकव्हरीची खरंच गरज आहे किंवा ज्यांना वाटतं की रिकव्हरी सारखी गोष्ट एवढी इम्पॉर्टंट नाही? एक की ऍट द टाइम ऑफ डायग्नोसिस, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जाता त्यावेळेस तुमचं डायग्नोसिस किंवा निदान इजेचं किंवा आजाराचं निदान हे तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरनं आपल्याला समजतं की आपल्याला किती वेळ लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस किंवा स्टेप बाय स्टेप मॅप आपण त्यांना देतो की तुमची ही इजा आहे, ह्या इजेला साधारण एवढा वेळ लागतो. तुमचं रेग्युलर असेसमेंट होतात ज्याच्या बेसिसवरती तुमचा प्रोग्रेस किंवा रिकव्हरीचा टाइम आणि रिकव्हरीचा चार्ट आपण मेंटेन करतो. त्याच्यामध्ये आपल्याला अंडरस्टँड होतं की साधारण एवढा वेळ क्लिअरली किंवा स्पेसिफिकली आपल्याला लागणार आहे, वेदर इट इज अ सिम्पल इंजुरी और वेदर इट इज अ कॉम्प्लिकेटेड इंजुरी ज्याच्यासाठी सर्जरी लागू शकते. आणि ह्याच्या बेसिसवरती त्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि वन्स दे आर ट्रीटेड त्यांच्या पुढे फक्त आपण ट्रीटमेंट कम्प्लीट करून तिथे सोडत नाही, आपण इंजुरी प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल पण एक्झिक्यूट करतो, वेअर इन द प्रिव्हियस इंजुरी is also taken care of, but based on the previous injury पुढची इजा होऊ नये ह्याची काळजी घेतली जाते. कारण ऍथलीटला सर्वात महत्वाचं असतं की तो परफॉर्मन्स साठी अवेलेबल असेल. सो ऑन द डे ऑफ द परफॉर्मन्स ही कॅन गेट गोल्ड मेडल और ही विल गेट ब्रॉन्झ मेडल, इट डिपेंड्स ऑन हिम, बट ही शुड बी अवेलेबल फॉर परफॉर्मन्स विच इज अ की कन्सेप्ट और की फॅक्टर इन एन ऍथलीट्स लाईफ. आणि दॅट इज वाय त्याच्यासाठी recovery is very important because it has to be sure short recovery and it has to be done once and done properly. थँक्यू सो मच डॉक्टर फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. आणि प्रत्येक पुणेकरांना, स्पोर्ट्स एन्थुझियास्टला मला हे सांगायचं की जर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स बोन फ्रॅक्चर असेल, शोल्डरच्या सर्जरीज असेल, नीचा काही त्रास असेल, ऑर्थोपेडिक काही इश्यू असतील, तर महाराष्ट्राच्या पहिल्या आय स्पोर्ट मेडिकल सेंटरला नक्की व्हिजिट करा, मधुकोश सोसायटी बालेवाडी येथे. अपॉइंटमेंटसाठी तुम्ही कॉल सुद्धा करू शकता 9145517171 या नंबरवर. थँक्यू सो मच डॉक्टर फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सो मच. ऐकत रहा 95 बिग FM. मी आरजे ऍडी तुमच्या बरोबर. धन बदल के तो देखो. बड़ी बड़ी बातें करता हूँ और वड़ा पाव भी खाता हूँ एक्स्ट्रा चटनी मार के. तो सुनना मत भूलना बड़ी बड़ी बात विद आरजे एडी. हर शाम 5 से 9 बजे ओनली ऑन 95 बिग FM. एंड डोंट फॉरगेट टू फॉलो ऑन Instagram and Facebook as RJ Addy Official. That is RJADD Boy Official.